आपल्यासोबत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत। मामा, काल एक शेतकऱ्यांचा कार्यक्रम मुंबईमध्ये झाला, म्हणजे याच्यामध्ये मात्र जे 48 लाख मीटर वीज माफी जी तुम्ही केलेली आहे, 48,000 कोटी, हा ती जी केलेली आहे त्याच्यावरनं राजू शेट्टींनी टीका केलेली आहे। हा घोटाळा देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं म्हटलंय। घोटाळा वगैरे काही नाहीये। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वीज माफी सवलत ही 2 वर्षापासून आपण लागू केलेली आहे। साधारणतः राज्याला 25,000 कोटी रुपये वर्षाला त्यासाठी लागतात आणि त्याच्या अगोदर 2 वर्षापूर्वीच्या अगोदर अनेक शेतकरी होते की त्यांची थकबाकी 7.5 हॉर्सपावरच्या आतल्याला त्यांची थकबाकी होती। त्यांनी लाईटचं बिल कधी भरलेलंच नव्हतं। आपल्या इलेक्ट्रिक पंप जो आपल्या विहिरीवर असतो आणि ती साधारण रक्कम 48,000 कोटी होती। ती रक्कम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल ती रक्कम माफ केलेली आहे। शेतकऱ्याचा प्रतिनिधी या नात्यानं, शेतकऱ्याचा राज्याचा कृषी मंत्री या नात्यानं, एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो। साधारण कर्जमाफीचा विषय कधीपर्यंत होईल? तुम्ही सातत्याने घोषणा करताय, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होईल? कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आम्ही आढावा घेतलेला आहे। आम्ही घोषणा करत नाही। आम्हाला फक्त एकच यातनं आमचा हेतू आहे की गरीब शेतकऱ्यांना ती कर्जमाफी झाली पाहिजे। इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्याला ती कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही पाहिजे। त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे, परंतु 30 जुलैपूर्वी माझ्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल। दुसरं, तुमच्या पक्षात नेमकं काय चाललंय याची चर्चा आहे? काल एक तुमची कोर कमिटीची बैठक झाली ज्याच्यामध्ये सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आली। आमच्या पक्षात सगळं व्यवस्थित चाललंय। खूप खूप धन्यवाद। तर दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे की पक्षात ऑल इज वेल आहे, पण ज्या पद्धतीने सगळ्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडत आहे, नेमका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काय चाललेला आहे असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। पण आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मात्र हे दावे आहेत ते सुद्धा फेटाळण्यात येत आहेत। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।